रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतलाय, तो काढून घ्यायचा। तर इथे मी हा पदार्थ 2 ते 3 जणांसाठी बनवता येईल एवढं प्रमाण सांगितलं आहे। तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर प्रमाण वाढवू शकता। आता हा मसुरा 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तर इथे मसुरा मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा अख्खा मसुरा 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता किंवा 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता। आता यावरती झाकण ठेवूयात आणि हा अख्खा मसुरा भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात। तर इथे मसुरा 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतला आहे। आता आपण पुढची तयारी करूयात। त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की आता यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। हा पदार्थ बनवताना तेलाचाच वापर करायचा आहे, तुपाचा वापर करू नका। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आणि आता हे खडे मसाले सुद्धा तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच 3 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत। ते कुटून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये घालायचे आणि हिरवी मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे। या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। मी घेतलेली हिरवी मिरची थोडीशी तिखट होती, त्यामुळे या ठिकाणी मी 3च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि आता हा कांदा सुद्धा मध्यम आचेवरती सर्व साहित्यासोबत गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे कांदा सुद्धा गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो टोमॅटो सुद्धा घालायचा आणि टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे। मिठाला सुटणाऱ्या पाण्यामुळे टोमॅटो पटकन भाजला जातो आणि छान मऊसूदही होतो। तुमच्या जवळ जर वेळ असेल तर तुम्ही मीठ न घालता सुद्धा टोमॅटो भाजून घेऊ शकता। तर इथे मध्यम आचेवरती टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर। धणे पावडर नसेल तर तुम्ही अख्खे धणे, हिरवी मिरची आणि लसणासोबत खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता। त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, अर्धा चमचा जिरा पावडर आणि इथे मी अर्धा चमचा पुलाव मसाला घातला आहे। त्यासोबतच 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या जवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तुमच्या जवळ जर पुलाव मसाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बिर्याणी मसाला सुद्धा वापरू शकता। तर इथे सर्व साहित्य मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले। आता यामध्ये आपण जो अख्खा मसुरा भिजवून घेतला होता तो घालायचा। तर इथे तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटांमध्येच अख्खा मसुरा अगदी छान भिजलाय। त्यातील सर्व पाणी निथळून काढले आणि अख्खा मसुरा या मसाल्यामध्ये घातलाय। आता हा मसुरा मसाल्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा। तर इथे अख्खा मसुरा भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत 1-2 ते 3 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं। तर इथे हा मसुरा आपल्याला फक्त थोडा वेळ वाफवून घ्यायचा आहे, त्यामुळे मी यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी घातले। पाणी घातल्यानंतर मसुरा मिक्स करून घ्यायचा। कुकरवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा अख्खा मसुरा एक 4 ते 5 मिनिटं छान असा वाफवून घ्यायचा। तर इथे मी झाकण ठेवताना कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घेतलीये, त्यानंतरच ते झाकण कुकरवरती ठेवले। तर इथे 4 ते 5 मिनिटं अख्खा मसुरा मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा वाफवून घेतलाय। आता मसुरा पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी अख्खा मसुरा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले आहेत। तर इथे मी हे तांदूळ जे रेग्युलर भात बनवण्यासाठी वापरतात तोच घेतलाय। मी घेतलेला तांदूळ बासमती तुकडा आहे। तुम्ही बिर्याणी पुलावसाठी जो तांदूळ वापरतात तो सुद्धा वापरू शकता। त्याचप्रमाणे हा तांदूळ मी घेऊन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय। पाण्यामध्ये तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता, धुवून घेतलाय आणि लगेच वापरलाय। आता हा तांदूळ सुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा आणि 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती पुन्हा परतून घ्यायचा। तर इथे तांदूळ सुद्धा सर्व साहित्यासोबत 2 ते 3 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं
तर इथे मी अख्खा मसुरा आणि तांदूळ घेण्यासाठी एकाच वाटीचा वापर केला होता। आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये पाणी घालणार आहे। तर इथे या वाटीने 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी अख्खा मसुरा घेतलाय। आता याच वाटीने मोजून यामध्ये 2.5 ग्लास पाणी घालायचं। तर इथे मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। बाकी तुम्ही घेतलेला तांदूळ किंवा अख्खा मसुरा कसा आहे, शिजायला वेळ लागतो किंवा लगेच शिजतो यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। तुम्ही जर टोमॅटो भाजून घेत असताना सुद्धा मीठ घातलं असेल तर मीठ या स्टेपला थोडंसं बेताने घाला। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। बाकी मी आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घेतलेला मसुरा किंवा तांदूळ कसा आहे त्यावर सुद्धा कुकरच्या शिट्ट्या अवलंबून राहतील। तर इथे मी मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। आता आपण कुकरचं झाकण काढूयात आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा अख्ख्या मसुराचा पुलाव बनून तयार झालाय। हा पुलाव गरम आहे, त्याचप्रमाणे मी हा पुलाव बनवण्यासाठी रेग्युलर जो तांदूळ वापरतो तो वापरलाय, त्यामुळे हा तुम्हाला थोडासा गिजगा किंवा चिकट झालेला दिसत असेल, पण थंड झाल्यानंतर हा पुलाव एकदम मोकळा तयार होतो। आता हा पुलाव थोडा थंड करून आपण सर्व करूयात। तर हा पुलाव तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता। त्याचप्रमाणे रात्रीही काहीतरी हलकं फुलकं पण चमचमीत खायचं असेल तरी सुद्धा बनवू शकता। चवीला एकदम मस्त लागतो। बुंदी रायता साध्या रायत्यासोबत सर्व करू शकता, दह्यासोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा काकडी टोमॅटो कांद्यासोबत सुद्धा सर्व करू शकता। हा पुलाव थंड झाला तरी याच्या चवीमध्ये काही फारसा फरक पडत नाही आणि अगदी झटपट बनून तयार होतो। मी कांद्यासोबत हा मसूर पुलाव सर्व केला होता। तर तुम्ही सुद्धा सकाळी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हा अख्खा मसूरचा पुलाव बनवू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हा पुलाव सर्व करायचा। त्याचप्रमाणे तांदूळ तर शिजला आहेच, पण मी इथे तुम्हाला मसुरा सुद्धा दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता मसुरा सुद्धा अगदी छान आणि मऊसूत शिजलाय। तर तुम्ही सुद्धा एकदा हा अख्खा मसूर पुलाव नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 2 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे। मोहरी आणि जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। त्यासोबतच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत, तो कुटून घेतलेला लसूण घालायचा। त्यानंतर इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती सुद्धा घालायची आणि आता मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे सर्व साहित्य परतून घ्यायचं। तर इथे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतलाय, तो कांदा घालायचा आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचं। तुम्ही यामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजून घेताना थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन भाजला जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले। त्यानंतर इथे मी भाज्यांमध्ये एक मोठा बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय, तो घालायचा। त्यासोबतच इथे मी एक छोटी वाटी हिरवे वाटाणे घेतले आहेत, ते सुद्धा घालायचे आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसऱ्या भाज्या सुद्धा घालू शकता। तर इथे सर्व साहित्य 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती मी छान असं परतून घेतलंय। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कुकरवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ज्या आपण यामध्ये भाज्या घातल्या आहेत ते 1-2 ते 3 मिनिटं छान अशा वाफवून घ्यायच्या। तर इथे मंद आचेवरती 1-3 मिनिटं या भाज्या मी छान अशा वाफवून घेतल्या आहेत। आता कुकरवरचं झाकण काढायचं आणि भाज्या खालून एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या। भाज्या एकसारख्या मिक्स करून घेतल्या की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे।
त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता आणि अर्धा चमचा हळद घालायची। आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा या पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मी पुन्हा एकदा परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलाय आणि तो 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता। हा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतला नाही, धुवून लगेच वापरलाय। तांदूळ घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा। जर तुमच्याजवळ गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला अर्धा चमचा यामध्ये घालू शकता। तांदूळ आणि गोडा मसाला घातला की आता सर्व साहित्य पुन्हा एकदा भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेम वरती परतून घ्यायचं। तर इथे तांदूळ मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती मी परतून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी त्याच वाटीने मी यामध्ये 1.5 वाटी पाणी घालणार आहे। यामध्ये ज्या आपण भाज्या घातल्या आहेत त्या आधीच वाफवून घेऊन 50 ते 60% शिजवून सुद्धा घेतल्या आहेत, त्यामुळे यामध्ये 1.5 वाटी पाणी पुरेसं होतं। जर हा मसाले भात तुम्ही कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये बनवत असाल तर 2.5 वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मी यामध्ये जेव्हा भाज्या घातल्या तेव्हा चवीनुसार मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालणार नाहीये। पण तुम्ही जर कांदा टोमॅटो भाजून घेताना किंवा भाज्यांसोबत मीठ घातलं नसेल तर पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे मध्यम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय। आता कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा मसाले भात बनून तयार झालाय। हा मसाले भात एकदम कमी साहित्यात आणि झटपट बनवून तयार होतो आणि चवीलाही एकदम मस्त लागतो। रात्रीच्या जेवणामध्ये जर काही हलकं फुलकं खायचं असेल तर एकदा हा मसाले भात नक्की बनवून पहा। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे ताटामध्ये मस्त मोकळा आणि मौसूद असा मसाले भात आणि मस्त कुरकुरीत असा उडदाच्या डाळीचा पापड, तुम्ही यासोबत रायता, लोणचं किंवा कांदा सुद्धा सर्व करू शकता। तर रात्रीच्या जेवणामध्ये हलकं फुलकं आणि चवीला काहीतरी भन्नाट असं बनवायचं असेल तर एकदा हा मसाले भात नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 3 पाहूयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं। तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता। मी तेल आणि तूप दोन्ही वापरणार आहे। सुरुवातीला तेल वापरले, त्यानंतर यामध्ये मी तुपाचा वापर सुद्धा करणार आहे। तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 1 मोठी वेलची, 4 चिरफळ आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत। हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती 1 सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे। खडे मसाले 1 सेकंदभर तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत, ते घालायचे। त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत, ती सुद्धा घालायची। कढीपत्त्याची पाने डायरेक्ट तेलामध्ये न घालता कांद्यासोबत वरून घालायची, म्हणजे तेल उडत नाही आणि कढीपत्ता सुद्धा डायरेक्ट तेलामध्ये घातल्यामुळे करपत नाही। त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। ती 2 चमचे पेस्ट यामध्ये घालायची आणि आता मध्यम आचेवरती कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य एकसारखं चमच्याने हलवत भाजून घ्यायचं। तर इथे कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि आलं, लसूण, मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि आता या सर्व साहित्यासोबत टोमॅटो सुद्धा मध्यम आचेवरती मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा। टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता। मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं आणि टोमॅटोही पटकन आणि छान मौसूद भाजला जातो। तर इथे सर्व साहित्यासोबत टोमॅटो सुद्धा मी छान मौसूद होईपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी पावटा सोलून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय, तो पावटा यामध्ये घालायचा आणि भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत पावटा देखील मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं छान खरपूस असा भाजून घ्यायचा।
पावटा अशा पद्धतीने भाजून घेतला की तो चवीला खूप छान लागतो। त्यामुळे पावटा तुम्ही अशा पद्धतीने मसाल्यासोबत भाजून घेऊ शकता किंवा आधीसुद्धा फक्त पावटा भाजून घेतला तरी चालेल। तर इथे मध्यम आचेवरती सर्व साहित्यासोबत पावटासुद्धा मी भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर फक्त कलरसाठी वापरली आहे, एक छोटा अर्धा चमचा धणे पावडर, एक छोटा चमचा गोडा मसाला। तुमच्याजवळ जर गोडा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल, आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर कांदा लसूण मसाला स्किप केला तरी चालेल। त्यानंतर आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मीडियम टू लो फ्लेमवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर इथे मी पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य छान असं परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये तांदूळ घालायचा। तर इथे मी ज्या वाटीने पावटा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, आणि हा तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून लगेच वापरला आहे। तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता। त्याचप्रमाणे इथे मी तांदूळ बासमती तुकडा वापरला आहे। तुम्ही या ठिकाणी बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतात तो वापरला तरी चालेल। तांदूळ घातल्यानंतर आता हा तांदूळ सुद्धा मध्यम आचेवरती भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करायचा आणि 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घ्यायचा। तुम्ही खिचडी भात बनवत असाल, मसाले भात बनवत असाल किंवा पुलाव बनवत असाल, तांदूळ जर तुम्ही अशा पद्धतीने मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतलात तर तुम्ही जो पदार्थ बनवताय तो चवीला एकदम मस्त होतो। तर इथे तांदूळ सुद्धा मी सर्व साहित्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ आणि पावटा मोजून घेतला होता त्या वाटीनेच 3 वाटी पाणी घेतलं आहे। ते पाणी यामध्ये घालायचं। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व साहित्य पाण्यामध्ये चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर हा पावटे भात कुकरमध्ये बनवत असाल तर 2 वाटी पाणी घालू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही हा पावटे भात बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरताय त्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे तूप घालायचं। जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, तुम्ही हा पावटे भात बनवण्यासाठी तेलाऐवजी सुद्धा तुपाचा वापर करू शकता, पण मी भात बनवून घेताना तेल वापरलं होतं आणि वरून 2 चमचे तूप यामध्ये घातलं आहे। मीठ आणि तूप घातलं की आता पुन्हा हे सर्व चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि हाय फ्लेमवरती या भाताला एक खळखळून उकळी काढून घेऊयात। तर इथे हाय फ्लेमवरती भाताला मी छान अशी उकळी काढून घेतली आहे। त्यानंतर आता हा भात चमच्याने छान एकसारखा खालून एकदा मिक्स करून घेऊयात। भात मिक्स करून घेतला की आता गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि अशा पद्धतीने कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा। भात शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे भात खाली लागून करपणार नाही। तर इथे अशा पद्धतीने मध्यम आचेवरती अर्धवट झाकण ठेवून भात शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून मिक्स करून घ्यायचा। मी सुद्धा 2 ते 3 वेळा भात झाकण काढून एकसारखा खालून मिक्स करून घेतला होता। भात खालून एकसारखा मिक्स करून झाला की आता पुन्हा यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा। तर इथे मध्यम आचेवरती अर्धवट झाकण ठेवून अधूनमधून 2 ते 3 वेळा खालून एकसारखं मिक्स करून हा भात मी छान असा शिजवून घेतला आहे। भात आता पुन्हा एकदा आपण खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात। हा भात गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा चिकट वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर हा भात एकदम मोकळा तयार होतो। तुम्ही इथे तांदूळही बघू शकता, एकदम छान आणि मऊसूद असा शिजला आहे। आता गॅस बंद करायचा आणि कढईवरती पूर्ण झाकण ठेवून हा भात 10 मिनिटं असाच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि 10 मिनिटांनंतर हा गरमागरम आणि झणझणीत पावटे भात तुम्ही सर्व करू शकता। तर इथे एकदम मस्त कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार झालेला झणझणीत आणि चटपटीत पावटे भात तयार आहे। हा पावटे भात चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतो। या पावटे भातासोबत मी लोणचं सर्व केलं होतं। लोणचं सुद्धा घरी बनवलेलं आहे। तसंच तुम्ही यासोबत पापड सुद्धा सर्व करू शकता, त्याचप्रमाणे रायता सुद्धा बनवू शकता। त्याचप्रमाणे एकदम कमी साहित्यात आणि अगदी झटपट बनून तयार होणारा हा पावटे भात चवीला सुद्धा एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतो। त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा।
रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायची। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। सोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं। लक्षात ठेवा टोमॅटो जास्त मऊसूद होईपर्यंत भाजायचा नाहीये, फक्त हलकासा मऊसूद होईपर्यंतच भाजून घ्यायचंय। तर इथे मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी भाजून घेतलाय। त्यानंतर इथे मी एक मोठा बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवला होता। त्यातील सर्व पाणी निथळून घेतले आणि तो चिरून घेतलेला बटाटा यामध्ये घातलाय। आता हा बटाटा सुद्धा भाजून घेतलेल्या सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा सुद्धा एक 2 मिनिटं मध्यम आचेवरती सर्व साहित्यासोबत छान असा परतून घेतलाय। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती याला एक वाफ काढून घ्यायची। वाफ काढून घेत असताना गॅसचा फ्लेम कुठेही मीडियम किंवा हाय करायचा नाही। तर इथे मंद आचेवरती बटाट्याला एक वाफ काढून घेतलीये। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हा बटाटा खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा। तर इथे बटाटा खालून एकसारखा मिक्स करून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे मी 1 चमचा घातलीये। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट मिरची पावडर सुद्धा घालू शकता, पण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातलीये त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता। त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व मसाले साहित्यासोबत मिक्स करून पुन्हा मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल। तुमच्याजवळ जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता। तरी ते सर्व मसाले मी मिक्स करून एक 2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घेतले आहेत। तुम्हाला दिसतही असेल मसाल्यांना छान तेल सुटले। त्यानंतर इथे मी 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलाय आणि तो 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता। तांदूळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता, धुवून लगेच वापरलाय। तो तांदूळ यामध्ये घालायचा। तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ किंवा रोज भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तो वापरू शकता। आता हा तांदूळही भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एकसारखा मिक्स करायचा आणि पुन्हा सर्व साहित्य तांदळासहित एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। अशा पद्धतीने तांदूळ मसाल्यासोबत परतून घेतला की मसाले अगदी आतपर्यंत मुरतात आणि आपण जो बटाटा भात बनवतोय तोही चवीला एकदम मस्त लागतो। मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं आहे, जेव्हाही तुम्ही मसाले भात बनवाल किंवा खिचडी बनवत असाल तेव्हा तांदूळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं नक्की परतून घ्या, त्यामुळे तुम्ही बनवलेला मसाले भात असो किंवा खिचडी असो चवीला एकदम मस्त होते। तरी ते तांदूळ मसाल्यांसोबत छान एकसारखा मिक्स करून 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे। तुम्ही जर हा बटाटे भात कुकरमध्ये बनवत असाल तर 1 वाटी पाणी घालू शकता किंवा तुम्ही घेतलेला तांदूळ कसा आहे, लगेच शिजतो किंवा शिजायला वेळ लागतो त्यानुसार सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं की आता या भाताला एक उकळी काढून घ्यायची। आपण यामध्ये मसाल्यासोबतच मीठ घातलं होतं, तरी सुद्धा तुम्ही भाताला एक उकळी काढून घेतली की मीठ चेक करू शकता, जर कमी असेल तर थोड्याफार प्रमाणात वाढवू शकता। तर इथे हाय फ्लेमवरती भाताला एक उकळी काढून घेतलीये। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा, कढईवरती अर्ध झाकण ठेवायचं आणि हा भात शिजवून घ्यायचा। भात शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून खालून एकसारखा मिक्सही करून घेऊ शकता किंवा चेकही करू शकता, म्हणजे तांदूळ खाली लागून करपणार नाही। मीही 1 ते 2 वेळा झाकण काढून भात खालून एकसारखा हलवून घेतला होता। तर इथे अर्धवट झाकण ठेवून आणि खालून 1 ते 2 वेळा एकसारखा मिक्स करून हा भात मी शिजवून घेतलाय। तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असलेलंही दिसत असेल, भातही ओलसर आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा तयार झालाय। आता हा भात एकदा खालून एकसारखा मिक्स करायचा। त्यानंतर भात शिजला आहे का ते सुद्धा पाहूयात। तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ छान मऊसूद आणि एकसारखा शिजलाय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि हा भात सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा। भात थंड झाला की आणखीनच मोकळा तयार होतो आणि चवीलाही छान लागतो।
तर इथे भात छान सेट झालाय, थंडही झालाय। आता आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता भात सेट झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आणखी मोकळा झालाय। त्याच पद्धतीने तुम्ही आधीही पाहिला असेल भात थोडासा ओलसर होता। भातासोबतच इथे मी मस्त पापड फ्राय केलाय आणि त्यासोबतच लच्छा अनियन सलाद आहे। याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। पापडापेक्षा या सलाद सोबत हा बटाटे भात चवीला एकदम भन्नाट लागतो, त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी प्रकार 5 पाहूयात। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा। कुकर गरम झाला की त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे असे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले आहेत। ते बटाट्याचे तुकडे यामध्ये घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे। बटाटा जास्त वेळ तेलामध्ये अगदी डाग पडेपर्यंत, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटच फ्राय करून घ्यायचंय। तर इथे 2 ते 3 मिनिटं बटाटा मध्यम आचेवरती तेलामध्ये मी फ्राय करून घेतलाय। आता हा बटाटा एका ताटामध्ये काढून घ्यायचा। आता कुकरमध्ये जे तेल शिल्लक राहिलं आहे तेवढंच तेल आपण वापरणार आहोत। यामध्ये एक्स्ट्रा आणखी तेल घालायची काहीही गरज नाही। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कारण तेल आधीच गरम आहे। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 1 स्टार फूल, 4 काळी मिरी, 4 लवंगा, अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय। आता हे खडे मसाले तेलामध्ये मध्यम आचेवरती अर्धा मिनिट परतून घ्यायचे। खडे मसाले अर्धा मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत, ते घालायचे। त्याच सोबत 1 मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आता हे सर्व मध्यम आचेवरती कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 लहान टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे। टोमॅटो पटकन भाजला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सर्व मध्यम आचेवरतीच टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती वापरायची आहे, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आणि आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। तर इथे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व मसाला मी परतून घेतलाय। त्यानंतर इथे मी 2 चमचे नॉर्मल आंबट दही फेटून घेतले। ते फेटलेलं दही यामध्ये घालायचं। तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे दही घेतले। आता हे दही सुद्धा मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे दही सुद्धा मसाल्यासोबत मीडियम फ्लेमवरती छान असं परतून घेतलंय। तुम्ही बघू शकता मस्त मसाला तयार झालाय आणि तेलही छान सुटले। त्यानंतर आता यामध्ये आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते घालायचे। त्याचसोबत थोडी पुदिन्याची पाने सुद्धा घालायची आणि पुन्हा हे बटाटे मसाल्यासोबत फक्त 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। बटाटे जास्त शिजवून घ्यायचे नाहीयेत, आपण तेलामध्ये सुद्धा आधी फ्राय करून घेतले होते, त्यामुळे मसाल्यासोबत फक्त 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे या मसाल्यांचा फ्लेवरही या बटाट्यांमध्ये उतरला जाईल। तर इथे बटाटे मी फक्त 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती मसाल्यासोबत परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये तांदूळ घालायचे। तर इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ जे आपण बिर्याणीसाठी वापरतो ते घेतले आहेत आणि हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत। तांदूळ धुवून लगेच वापरायचे आहेत, पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाहीत। तांदळासोबतच यामध्ये आणखी थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता पुन्हा हा तांदूळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। तांदूळ अशा पद्धतीने भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत परतून घेतला की मसाल्याचा फ्लेवर छान एकसारखा या तांदळामध्ये उतरतो। त्यामुळे कधीही तुम्ही बिर्याणी, मसाले भात, पुलाव किंवा एखादी खिचडी जरी बनवत असाल तरी भाजून घेतलेल्या साहित्यासोबत जेव्हा तुम्ही तांदूळ घालाल तेव्हा तो तांदूळही 2 ते 3 मिनिटं परतून घ्या। त्यामुळे तुम्ही जो काही पदार्थ बनवताय त्याची चव दुप्पट वाढते। तर इथे तांदूळ 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबत मी परतून घेतलाय। आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी या ग्लासनी 1 ग्लास तांदूळ घेतले होते, त्याच ग्लासनी मोजून तांदळाच्या 1.5 पट म्हणजे 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे। तुम्ही ही आलू बिर्याणी जर पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवत असाल तर या ठिकाणी 2 ग्लास पाणी घालायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आपण टोमॅटो भाजून घेतानाही यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ घालताना
थोडंसं किंवा अंदाजानेच घाला। मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं। म्हणजे आपण यामध्ये जे मसाले भाजून घेतले आहेत, तांदूळ आहे, मीठ घातले, ते सर्व पाण्यामध्ये एकसारखं मिक्स होईल। त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलू बिर्याणी बनून तयार झाली आहे। तुम्ही तांदूळही बघू शकता किती मस्त शिजून मोकळा झालाय। आत्ता ही बिर्याणी थोडीशी गरम आहे, त्यामुळे तांदूळही तुम्हाला पूर्णपणे मोकळा झालेला दिसत नसेल, पण बिर्याणी थंड झाल्यानंतर तांदूळ एकदम मोकळा होतो आणि चवीला एकदम ही बिर्याणी भन्नाट लागते। आता ही बिर्याणी आपण सर्व करूयात। तर ही बिर्याणी एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला एकदम भन्नाट लागते। नेहमी पुलाव, मसाले भात बनवण्यापेक्षा एकदा व्हेज थाळीमध्ये ही आलू बिर्याणी बनवून नक्की ट्राय करा। ही आलू बिर्याणी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवून कोशिंबिरी सोबत सर्व करू शकता। तर इथे मी तुम्हाला 5ही वेगवेगळे भाताचे प्रकार कसे बनवायचे ते दाखवले आहेत। तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।